नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजचं बातमीपत्र. जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देश तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणावर जिजाऊ भक्त एकत्र येत आहेत. याच अनुषंगाने सृष्टीवरील सोहळ्याची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिजाऊ सृष्टी, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखोजीराजे जाधव समाधीस्थळ, राजवाडा, रंगमहाल आदीसह सृष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. गजानन काळुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. औरंगाबादमध्ये मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने विराट मूक मोर्चा काढण्यात आला. शिक्षण आणि नोकरीत 15% आरक्षण द्यावे, शरीयत कायद्यातील शासकीय हस्तक्षेप थांबवावा, मुस्लिम धार्मिक संघटनांची चौकशी व बदनामी थांबवावी, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे संरक्षण करावे या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. शेवटी मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली व त्यानंतर आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. 5 विद्यार्थ्यांनी आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरातील अनेक समाजाच्या वतीने खेड्यातून आलेल्या मोर्चेकरांसाठी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चामध्ये जवळपास 4 ते 5 लाख मुस्लिम बांधव उपस्थित असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. संदीप सावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, औरंगाबाद. शिवराष्ट्र पुरंदर आणि पुष्पलोक अहिल्यादेवी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जेजुरीत राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्री राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा सुद्धा यावेळी संपन्न झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणजे सत्कार सोहळा आम्ही ठेवलाय. अनेक जण आम्ही सांगतोय हा सन्मान सोहळा आहे. हा नगरसेवकांचा स्वागत सोहळा किंवा सन्मान सोहळा नाही. पहिल्यांदा आम्ही स्वागत करतोय हे दाखवण्यासाठी की येणारे 5 वर्ष तुमच्या कारभारावरती आमचं लक्ष असेल. तुम्ही जिथं चुकाल त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहोत. जिथं तुम्ही चांगलं काम करताल तिथं तुमचं कौतुक करायचं काम सुद्धा आम्हीच करू. हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं सोहळा आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 40 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ऐश्वर्या चुनडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, जेजुरी. अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नांगर मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून आज औरंगाबाद शहरामध्ये प्रहार अपंग संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे पाटील यांच्यासह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप सावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, औरंगाबाद. वन विभागाच्या जमिनीवर 2017च्या पावसाळ्यात वृक्षारोपण लागवडीसाठी खड्डे खोदकामाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. भोकर वन परिक्षेत्राअंतर्गत उमरी तालुक्यातील दुर्गानगर येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध कामे घेण्यात आली. यात खोल सलग समतल चाऱ्याच्या खोदकामाची पाहणी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी करून जनतेशी संवाद साधला. तसेच वृक्षारोपणसाठी खड्डे खोदकामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, सहाय्यक वनरक्षक VN गायकवाड, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी सचिन खलाळे, तहसीलदार सुरेखा स्वामी, भोकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी केडी देशमुख, उमरीचे गटविकास अधिकारी केंद्रे, लघु सिंचनचे कार्यकारी अभियंता शाहू व वन कर्मचाऱ्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड. अंजनगाव सुर्जी तालुक्यात रानटी जनावरांची वर्दळ वाढली असून उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तालुक्यात केळी, संत्रा, कपासी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु रानटी जनावर जसे रानडुक्कर, हरिण, माकड यांची वर्दळ येथे वाढली असून हे शेतकऱ्यांसाठी फारच त्रासदायक ठरत आहे. तरी शासनाने सौरकुंपण योजना राबवून शेतकऱ्यांच्या पिकाच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा व वन विभागाने त्वरित बंदोबस्त लावावा. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व लवकरात लवकर मदत घोषित करावी अशी मागणी शिवसेनेचे दर्यापूर विधानसभा प्रमुख विकास येवले यांनी केली आहे. जावेद शहा, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अंजनगाव सुर्जी.
शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे यूट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।